डोळ्यांवर गॉगल, हातात चिलीम, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि गाण्यावर थिरकणारी झीनत अमान। हे सर्व दृश्य म्हणजे 1971 मध्ये रिलीज झालेल्या हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील झीनत अमानचं सुप्रसिद्ध गाणं दम मारो दम। आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय। त्या काळी तर या गाण्याने कल्लाच केला होता। गायिका आशा भोसले यांनी हे गाणं गायलं होतं। या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांचे तर संगीत R.D. बर्मन यांचं। खरं तर झीनतला रातोरात प्रसिद्धी मिळाली ती याच गाण्यामुळे। या गाण्याचे बोल आणि म्युझिक सर्व काही फर्स्ट क्लास असल्याने या गाण्याने सर्वांनाच थिरकायला भाग पाडलं होतं। झीनतच्या डान्सच्या मूव्ह तर अप्रतिमच होत्या। पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की या गाण्यावर सरकारने एकेकाळी बंदी आणली होती। पण सरकार या निर्णयापर्यंत का पोहोचलं? गाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारला का घ्यावा लागला हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर रातोरात प्रसिद्ध झालेली झीनत या गाण्यामुळे वाईटरित्या अडकली होती। बरेच वाद या गाण्यामुळे निर्माण झाले होते। या गाण्यात अभिनेत्री झीनत आणि को डान्सर्सनी चिलीम फुकट डान्स केला होता। गाण्यातील याच दृश्यांमुळे गाणं रिलीज होताच वादाला तोंड फुटलं। गाण्याचे दृश्य भारतीय संस्कृती विरोधात असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचं सांगत सरकारने या गाण्यावर बंदी घातली होती। या गाण्याचा वाद इतका वाढला होता की ऑल इंडिया रेडिओनेही हे गाणं प्ले करण्यास नकार दिला। या गाण्यामुळे केवळ झीनतच नाही तर गायिका आशा भोसले यांच्यावरही टीका झाली होती। 70 ते 80च्या दशकात मात्र हे गाणं बरंच गाजलं होतं। असं म्हटलं जातं की या गाण्याने सलग 5 महिने रेडिओवर राज्य सुद्धा केलं होतं। याशिवाय असंही बोललं जातं की चित्रपटातील या गाण्याच्या शूटिंग दरम्यान झीनतने इतकं स्मोकिंग केलं होतं की तिला नीट चालताही येत नव्हतं। याचा खुलासा झीनतने एका मुलाखतीत स्वतःच केला होता। तुम्हाला हे झीनतचं गाणं किती आवडतं किंवा तुमच्या या गाण्याशी असलेल्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी पाहत रहा।